नमस्कार, आवाज इंडिया देखने वाले दर्शकों का स्वागत है। बीजेपी के केंद्रीय महासचिव विनोद तावड़े ने बीजेपी की महाराष्ट्र के शिरडी में आयोजित पार्टी के अधिवेशन में बयान देते हुए कांग्रेस पार्टी पर जमकर हमला किया है। तावड़े ने अपने बयान में कहा है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के कारण ही आर्टिकल 370 निकाल सके। तावड़े ने यह भी कहा है कि पंडित जवाहरलाल नेहरू आर्टिकल 370 को परमानेंट करना चाहते थे। इतना ही नहीं, बीजेपी महासचिव विनोद तावड़े ने आगे अपने बयान में यह भी कहा है कि कांग्रेस ने और नेहरू ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का अपमान किया है। जैसे मनमोहन सिंह के निधन के बाद कांग्रेस ने मांग की कि उनका अंतिम संस्कार बड़ी जगह हो, स्मारक हो, उसी तरह से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के निधन के बाद भी उनके परिवार की मांग ठुकराकर नेहरू ने बाबा साहब अम्बेडकर के पार्थिव शरीर को मुंबई भेजा और उनके परिवार से 6 महीने में घर खाली करवाया। तावड़े ने कहा है कि कांग्रेस ने गलत इतिहास गढ़ा है। बीजेपी कार्यकर्ता को जनता तक ये सच्चाई ले जाना चाहिए। घटनेचा सन्मान अभियान, घटनेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी घटनेचा सगळ्यात चुकीचा वापर केला, ज्या लोकांनी भारतरत्न माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात जास्त अपमान केला, त्यांनी प्रचार करून आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं होतं। तर या घटना सन्मान अभियानामध्ये, संविधान सन्मान अभियानामध्ये आपल्याला घराघरात जाऊन वास्तव सांगितलं पाहिजे। जर माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर घटनेतलं 370 कलम आपल्याला काढता आलं नसतं, कारण नेहरूंना 370 कलम कंपल्सरी करायचं होतं। माननीय बाबासाहेबांच्या आग्रहाखातर ते टेम्पररी झालं। काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचा आग्रह होता की घटनेमध्ये उल्लेख करा की धर्माच्या आधारे आरक्षण दिलं पाहिजे। बाबासाहेबांनी विरोध केला की धर्माच्या आधारे नाही मिळणार आरक्षण, त्यामुळे घटनेमध्ये धर्माच्या आधारे आरक्षण नाही, जे काँग्रेसला आज आणायचा विचार आहे। मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या काँग्रेसने भारतरत्न माननीय बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या केल्या आहेत। परवा भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीच्या जागेवर काँग्रेस मोदींवर आणि आमच्या सगळ्यांवर टीका करत होती, पण ज्यावेळी माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन दिल्लीत झालं, त्यांच्या फॉलोअर्सची इच्छा होती की जसं केंद्रीय नेत्यांचे तिकडे झाले तिथे बाबासाहेबांचे अंतिम संस्कार व्हावेत। जवाहरलाल नेहरूंनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईला न्यायला लावलं। जवाहरलाल नेहरूंनी 6 महिन्यात माई आंबेडकरांना त्यांच्या घरातनं, सरकारी बंगल्यातनं बाहेर काढलं। कुटुंबियांना हे लोकांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे। मला आठवतं की ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात, आपल्या बोलण्यामध्ये येत नाही। या सगळ्याची माहिती मला असं वाटतं आपल्या सगळ्या जिल्हा स्तरावर, मंडल स्तरावर ही सगळ्या गोष्टी आपण पोहोचवणार आहोत।